सरकारी मातीची खासगी विक्री, मांडा वासुंद्री रस्त्याच्या काँक्रिटीकरणात माती घोटाळ्याचा आरोप। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रस्ते विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमागे भ्रष्टाचाराचे काळे धागे उघड होत आहेत। मांडा रेल्वे फाटक ते वासुंद्री दरम्यान MMRDA मार्फत सुरू असलेल्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामात खोदण्यात आलेली हजारो ब्रास माती गायब झाली आहे। ही माती ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने खासगीरित्या विकली गेल्याचा गंभीर आरोप माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी केला आहे। टिटवाळा रेल्वे फाटक ते वासुंद्री रोड येथे 9 मीटर आणि 18 मीटर असं रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। ह्या काँक्रिटीकरण करत असताना जवळजवळ जमीन ही 2 ते 2.5 फुटापर्यंत खोदली जाते आणि या खोदून आलेली जी माती असते ही तेथील विकासक जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि इतर लोक, त्याच्यामध्ये काही राजकीय लोक आहेत, ही लोक पूर्णपणे काही बिल्डर लोकांना ही माती विक्री करतात। ही मातीचा पूर्णपणे अधिकार हा महापालिकेचा आहे। महापालिकेने जर हीच माती तेथे आज रेल्वे स्टेशन पासून रिंग रोड आहे किंवा इतर रस्ते आहेत, या रस्त्यांना जर ही माती टाकली तर महापालिकेचे लाखो रुपये याच्यामध्ये वाचू शकतात। कल्याण महानगरपालिकेमध्ये सर्व ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याची कामं सुरू आहेत, परंतु कॉन्क्रीट रस्त्याची कामं सुरू असताना त्यातून निघणारी माती ही कोणत्याही डीपी रस्त्यावरती टाकली जात नाहीये आणि ज्या वेळेला हे डीपी रस्ते बनवायचे असतात त्यावेळेला माती भरणीचे पैसे हे यांच्या एस्टिमेट मध्ये येतात। त्याच्यामुळे महानगरपालिका आणि अधिकारी कॉन्ट्रॅक्टर हे जाणीवपूर्वक महापालिकेचं नुकसान करत आहेत। 2013 मध्ये आयुक्त सोनवणे साहेब यांनी टिटवाळा स्टेशन ते टिटवाळा मंदिर या रस्त्याचं काँक्रिटीकरण करत असताना त्या रस्त्याची माती ही गायत्री धाम ते हरिओम व्हॅली या रस्त्याला टिटवाळा मंदिर स्टेशनचा जो काँक्रीट रस्ता सुरू होत होता त्याची माती टाकावी असे आयुक्त सोनवणे साहेबांनी लेखी आदेश केलेले होते। असं असताना सुद्धा तेथे माती टाकली गेली नव्हती। त्यामुळे ही मातीचा हा खूप मोठा घोटाळा आहे। याच्यावरती माननीय मुख्यमंत्री, तहसीलदार आणि माननीय आयुक्त यांनी चौकशी करावी याच्यासाठी एक आपण पत्र दिलेलं आहे। सरनोबत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच महापालिका आयुक्त गोयल यांची भेट घेऊन याबाबत पत्र दिले आहे। त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की रस्त्याच्या खोदकामादरम्यान प्रचंड प्रमाणात माती बाहेर काढली गेली, मात्र तिचा ठाव ठिकाणा नाही। ही माती नेमकी कुठे गेली, ती विकास कामात वापरली की खासगी व्यक्तींना विकली गेली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही। माती विक्रीतून रॉयल्टी भरली गेली का, महापालिकेच्या इतर प्रलंबित विकास कामांमध्ये ती वापरण्यात आली का, की सरकारी मालमत्ता खासगी फायद्यासाठीच वापरण्यात आली, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। सरनोबत म्हणाले की जर ही माती DP रोड सारख्या प्रलंबित योजनांमध्ये वापरली असती तर लाखो रुपये सरकारी तिजोरीचे वाचले असते, मात्र ही माती चोरीसारख्या पद्धतीने गायब झाली आहे। यामागे एक सुसंघटित रॅकेट काम करत असल्याचा आरोप देखील बुधाराम सरनोबत यांनी केला आहे। या रस्त्याचे काम सदरच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचा उद्रेक आहे। या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून चालू असून यामध्ये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावरील वाहतूक अडथळ्यांमुळे आणि धुळीमुळे स्थानिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे। तसेच आता पावसामुळे या ठिकाणी प्रचंड चिखल देखील निर्माण झाला आहे आणि त्यातच आता घोटाळ्याची माहिती समोर येत असल्याने लोकांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे। सरकारी मालमत्तेचा असा गैरवापर म्हणजे थेट जनतेच्या विश्वासावर गदा आणणं आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। महाराष्ट्र अपडेट 24 टिटवाळा।